दादा खास आपल्याला सोलापूरवरून भेटायला आले होते. तिथे ऑलरेडी त्यांचं व्हेज नॉन व्हेज बार लॉजिंग वगैरे आहे. ते खूप चांगल्या प्रकारे चालवतात. लॉजिंगचा बिझनेस त्यांचा खूप कोर आणि जुना आहे आणि त्याला खूप चांगला असा प्रतिसादही त्यांना मिळत होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता बारलाच त्यांचा सेल्स पाहिजे तसं वाढत नव्हता. पण त्या संदर्भात ते आज आपल्याकडे आले होते. आपण त्याबद्दल त्यांना गाईड केलं की बारचा सेल्स आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल. त्याच्यानंतर वास्तूमध्ये आपण त्यांच्या काही गोष्टी मागून घेतल्या तिकडनं. त्यांच्या मॅनेजरने आपल्याला सगळ्या गोष्टी पाठवल्या, दिशा कशी आहे काय वगैरे वगैरे. आपण त्याच्यामध्ये चेक केल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं की वास्तूमध्ये काहीतरी थोडी गडबड होती. आपण त्यांना ते गाईड केलं. मग त्यांच्या इथे लक्षात आलं की ह्या चुका आधी ज्यावेळेस हे नव्हतं त्यावेळेस हे सगळं रेस्टॉरंट व्यवस्थित चालत होतं, पण त्या गोष्टी तिथं आल्यानंतर रेस्टॉरंट नीट चालत नव्हतं. मग या गोष्टी आपण त्यांना डिटेलमध्ये सांगितल्या की हे चेंजेस करून घ्या म्हणजे त्यांना भविष्यात अडचण नाही राहणार. त्याचबरोबर ते आता एक नवीन अजून एक लॉजिंगचा आपण प्लॅन करतात. मग त्या संदर्भात त्याचाही ते लेआउट प्लॅन वगैरे सगळं घेऊन आले होते. मग त्यांनी आर्किटेक्टला कॉन्फरन्सवर घेतला. आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आर्किटेक्ट सोबत चर्चा केली. त्याच्यामध्ये आपल्याला काही नॉमिनल चेंजेस होते वास्तूचे, ते आपण आर्किटेक्टला सजेस्ट केले. तिथं ते आता व्हेज रेस्टॉरंट करतात त्याच्या जोडीला, जे की खूप चांगली गोष्ट आहे. स्विगी झोमॅटोवरती कशा प्रकारे काम करता येईल, तिथं काय काय मॅनपॉवर लागणार आहे, टीम लागणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.